मूळ ब्राह्मणवाडा थळी, तालुका चांदूरबाजार, जिल्हा अमरावती येथील रहिवासी असणारे श्री मधुकरराव मेशकर हे लग्नाच्या पत्रिका वाटेले अकोटात गेले असता त्या ठिकाणी एका टिप्परनं म्हणते त्याला धडक मारल्याच्यानं ते घटनास्थळी मयत झाल्याची बातमी सध्या गावरान 90वर येऊन राहिली आहे. मतलब हे त्याची टू व्हीलर आहे आणि या टू व्हीलरले मागून धडक दिली आणि ते घटनास्थळी मृत झाले आहेत. एक जण जखमी झाला म्हणते पुतण्या त्याचा. आणखीन त्याच्यात धडक इतकी भयानक होती की जाग्यावरच त्याचा प्राण निघून गेला आहे. सध्या त्याले ज्या ठिकाणचं उपजिल्हा रुग्णालय जे आहे अकोटचं, या ठिकाणी शवविच्छेदनासाठी आणलं असून त्याचे जे नातेवाईक आहेत ते घटनास्थळी सध्या दाखल झाले आहेत. मोठा रळारळ झाला आहे, कारण लग्नासारख्या शुभ पत्रिका वाटताना त्याच्यासोबत हे जो प्रकार घडला आहे हा अत्यंत दुःखदायक असून ब्राह्मणवाडा ते सध्या दुःखाचं वातावरण झालं आहे. आमचे खास प्रतिनिधी धनुभाऊच्या माध्यमातून गावरान 90वर बातमी अकोटातून. आज आपण इथं ग्रामीण रुग्णालय अकोटमध्ये आलो आहोत. ब्राह्मणवाड्याचे जे ॲक्सिडेंट झाला आहे, मैसने म्हणून काहीतरी आहे नाव, मेस्कर, मधुकर मेस्कर यांचं ॲक्सिडेंट झालेलं आहे आणि हे त्यांचे नातेवाईक सर्व इथं जमलेले आहेत. तर यांचं काय म्हणणं आहे आपण ते थोडंसं पाहून घेऊ. अकोटला सर्व लग्न असल्यानंतर आमचे जवळ आपले इथून आमचे जवळ मेस्कर आपले इकडून पत्रिका वाटत येऊन राहिले होते. तर त्यांचे विचार होता की बा आपल्या लग्नात, अकोटच्या लग्नात जाऊन सने आपल्या पत्रिका वगैरे वाटून लग्न वगैरे लावून सने आपण आपल्या गावाकडे निघून जावं. तर तिकून त्यानं आपल्या त्या चौकात, कोणता चौक आहे आपल्या, तो आपल्या शिवाजी चौकाच्या समोर असे निघाले. तर तेवढ्या उशिरात त्यांना मागून सने टिप्परवाल्याने उडून दिलं आणि टिप्परवाला फरार झाला. तर त्याकरिता आमचं एवढंच म्हणणं आहे आमच्या सोऱ्याचं, आमच्या सर्वेचं, नातेवाईकाचं की बा टिप्परवाल्याला तुम्ही तातडीनं पोलीस स्टेशनमध्ये आपले जे अकोट पोलीस स्टेशन जे आपले ठाणेदार साहेब आहेत त्यांनी तेवढा शोध करून त्यांचा एक आम्हाला निर्णय द्यावा, ही आमची विनंती. ब्राह्मणथडी येथील रहिवासी असून पोपटखेड रोडनं अकोटकडे येत असताना भरधाव ट्रक चालकाने आम्हाला ठोकून धडक मारून गंभीर जखमी केले. त्यामध्ये माझे मोठे बाबा मयत श्री मधुकरराव एकनाथराव मेस्कर हे दवाखान्यात आणताना मरण पावले. पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई करून आम्हाला न्याय देण्यात यावा ही मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो.